नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पेट्रोल नंतर सीएनजी पीएनजी मध्येही बायोगॅस मिश्रण, केंद्राचा मोठा निर्णय। सोलापुरात नवाकोरा होडकी रोड पुन्हा फोडणार, 18 ड्रेनेज चेंबर अडथळा। हरित इंधन वापराला चालना देण्यासाठी केंद्राचा मोठा भर। सोलापूरमध्ये वाहतूक पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे, एसपींचे 7 निर्देश। खंडाळीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा। मंगळवेढ्यात नेचर दूध डेअरीवर अन्न भेसळी विरोधी छापा। लोकाभिमुख अर्थसंकल्पासाठी 31 ऑगस्ट पर्यंत नागरिकांच्या सूचना। राजा बहादूर मिल रस्त्यावर चिखलामुळे अपघात, बिल्डरला दंड। DRDOची अग्निचार क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। पुणे शहरातील खड्ड्यांचा प्रश्न कायम, नागरिकांकडून संताप व्यक्त। भूसंपादन मोबदला प्रकरणात महापौरांची खुर्ची जप्ती टळली। पुणे जिल्हा शिरूर जवळ घोड नदीत महिलेची उडी, शोध मोहीम सुरू। राज्यात 30,000हून अधिक शिक्षकांची भरती होणार। ठाण्यामध्ये जिल्हा परिषदेकडून व्हॉट्सअप चॅटबॉट सेवा सुरू। SIR साठी 17 ऑगस्ट पर्यंत अर्ज, 27 ऑक्टोबरला अंतिम यादी। BHMS नोंदणीला विरोध कायम, मार्चचा आंदोलनाला निर्धार। विदर्भ मराठवाड्यात कोसळणार मुसळधार पाऊस, मोठा इशारा। संसदेतील कोंडी सोडवण्यासाठी रिजिजू राहुल गांधी बैठक। शिवसेना चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा सवाल। श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का। नामांकित कंपन्यांचे परवाने काही दिवस रद्द होतील, मुंडेंचा दावा। जात पडताळणी समितीत सरकारचा हस्तक्षेप नाही, फडणवीसांचे स्पष्टीकरण। मुंबई पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात। CSMT फलाट सोडावरील ट्रॅफिक पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ। सोलापुरात आई बाबांकडे लक्ष द्या म्हणत तरुणाची आत्महत्या। सध्या इतकाच, बघत रहा लोकतंत्र मिरर।